प्रसाद असो, एखादा धार्मिक कार्यक्रम असो किंवा श्रावणातील सणवार असो, काशीफळाची भाजी आवर्जून घरोघरी तयार केली जाते. नेहमीची एकसारख्या चवीची भाजी तर आपण खातोच, पण आज थोडी वेगळी पद्धत तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे या भाजीला अप्रतिम चव आणि रंग येईल. एकदा का तुम्ही या पद्धतीने ही भाजी करून खाल्लीत का घरचे तर तुम्हाला ह्याच पद्धतीने तयार करायला लावतील भाजी. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण हे काशीफळ घेतलेलं आहे. यालाच गंगाफळ, कवळं, लाल भोपळा असे अनेक नावं आहेत. म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने याला ओळखलं जातं. तर आता आपण हे काशीफळ याचे काप तयार कसे करायचे ते सांगते. आणि हो रेसिपी थोडी जरी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी याचे आपण असे मोठे काप तयार करून घ्यायचे आहेत. तर आता काशीफळ आपल्याला बघा सुरुवातीला असे मोठे काप तयार करूनच नंतर त्याचे छोटे काप तयार करायचे आहेत. तर आता इथे काशीफळ निवडायचं कसं? तर मागचा याचा गडद भाग तुम्हाला दिसत असेल, तर असा गडद भाग असेल तर ते काशीफळ खायला रुचकर लागतं. बऱ्याचदा हलकंसं असं केशरी रंगाची सुद्धा याचा मागचा भाग असतो. तेही काशीफळ तुम्ही निवडलं तर तेही चवीला रुचकर लागतं. तर आता इथे वरचा भाग हलकासा आपल्याला काढून घ्यायचा आहे बघा असा. फार जास्त नाही काढायचा, हलकासाच काढून घ्यायचा आणि मागचा जो भाग आहे असा गडद तुम्हाला हिरवट भाग दिसतो तो अजिबातही काढायचा नाही. तर आता बघा याचे 2 भाग परत मी करून घेणार आहे. आणि आपण बघा जेव्हा प्रसादातील भाजी खातो किंवा इतर एखादा मोठा कार्यक्रम असेल त्यामध्ये ही भाजी पंक्तीमध्ये जर तयार केली जाते तर त्याचे असे मोठे काप तयार केले जातात. तर आता असे मोठेच काप आपण तयार करून घेणार आहोत. आता इथे आमच्या विदर्भात बऱ्याच ठिकाणी ही भाजी आवर्जून प्रसादामध्ये सुद्धा केली जाते. तर आता इथे आपण याचे मोठे काप तयार करून घेतलेले आहेत. आणि आता असेच काप आपल्याला मोठे तयार करून घ्यायचे आहेत. तर आता इथे सर्वच काशीफळ जे आहे ते मी त्याचे काप तयार करून घेतलेला आहे. मागचा भाग अजिबातही काढलेला नाही. आता हे काशीफळ एका मोठ्या भांड्यामध्ये आपण घेणार आहोत आणि त्यानंतर मग यामध्ये पाणी घालून ही काशीफळ धुवून घेणार आहोत आधी. तर आता श्रावण महिन्यातसुद्धा ही काशीफळाची भाजी घरोघरी आवर्जून तयार केली जाते. श्रावण सोमवारी तर बऱ्याच ठिकाणी ही भाजी म्हणजे केलीच जाते. तर इथे आता पाणी घालून घेतलेलं आहे. आता हे हाताने हलकंसं असं बघा आपल्याला चोळून धुवून घ्यायचं आहे आणि नंतर मग यातलं पाणी पूर्ण आपल्याला काढून टाकायचं आहे. तर आता हे पूर्ण यातलं पाणी जे आहे ते मी आधी काढून घेते आणि दाखवते तुम्हाला नंतर. तर आता काशीफळ तर तयार झालेलं आहे, पण भाजीसाठी लागणारी थोडी तयारी करून घेणार आहोत आपण. तर आता आपण सर्वात आधी किसलेलं सुकं खोबरं 1 चमचाभर घेतलेलं आहे. त्यावर अजिबातही तेल न घालता हलकंसं लालसर रंगावर आपल्याला ते छान भाजून घ्यायचं आहे. आणि याला हलकासा लालसर रंग आला असा की ते मग आपण काढून घेणार आहोत. तर इथे आता हे सुकं खोबरं आपण काढून घेऊयात. आणि आता ही काशीफळाची भाजी श्रावणात किंवा इतर वेळीही जेव्हा खास करून विदर्भात केली जाते तर तेव्हा ती हिरव्या मिरचीचा वापर करूनच तयार केली जाते. तर बघा सुकं खोबरं असं भाजलं गेलेलं आहे. तर आता आपण त्यासाठी हिरव्या मिरच्या तव्यावर तेल टाकून भाजून घेणार आहोत. तर ह्या मिरच्या चवीला थोड्या कमी तिखट होत्या त्यामुळे मी थोड्या जास्त प्रमाणात घेतलेल्या आहेत. पण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार हिरव्या मिरचीचं प्रमाण ठेवायचं. आता यावर अर्धा चमचा मी तेल घातलेलं आहे आणि छान हलकेसे डाग पडेपर्यंत यावर ह्या हिरव्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. तर आता हिरव्या मिरच्या छान आपण भाजून घेणार आहोत आणि नंतर मग ह्या काढून पुढची तयारी करूयात. तर हिरव्या मिरच्या पाहिजे तशा आपल्या भाजून झालेल्या आहेत. तर त्या मी काढून घेतलेल्या आहेत. आता तव्यावर तुम्हाला तेल दिसतच असेल. त्यावर मी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे कोवळ्या काळ्यासहित. ती कोथिंबीरसुद्धा हलकीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. म्हणजे तव्याचं पूर्ण तेलसुद्धा निघून येईल आणि कोथिंबीरसुद्धा हलकीशी भाजली जाईल. इथे अजिबातही आता तेलाचा वापर करायचा नाही. तर आता ही कोथिंबीरसुद्धा हलकीशी भाजून झाली की काढून घ्यायची. आणि नंतर मग आपण भाजीसाठी लागणारा जो ठेचा आहे तो तयार करून घेणार आहोत. तर इथे तुम्हाला थोडी वेगळी पद्धत सांगणार आहे. तर त्यासाठी बघा आता भाजीसाठी लागणारं एक एक साहित्य काढून घेते आधी. इथे 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मी. त्याचबरोबर बघा इथे सुकं खोबरं थोडंसं मी गॅसवर जाळून घेतलेलं आहे. फार जास्त काळपट नाही करायचं. तर हे सुकं खोबरं आपण भाजीमध्ये वापरणार आहोत. यामुळे भाजीला दाटसरपणा आणि रंग छान येईल. आणि बघा इथे कलमी घेतलेली आहे म्हणजेच दालचिनी अगदी अर्धा इंच एवढी घ्यायची. यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि आवर्जून वापरा ही कलमी. आता इथे अर्धा चमचा आपण जिरे घेतलेले आहेत. ते सुकं खोबरं जिथे भाजून आपण ठेवलेलं आहे त्यामध्येच घालून घेतलेलं आहे. अर्धा इंच आपल्याला आलं घ्यायचं आहे
असे मी 2 वेगळे भाग केलेले आहेत, ते पुढे सांगतेच तुम्हाला. आणि आता भाजीमध्ये आपल्याला कढीपत्ता थोडा ठेचा आपण तयार करतो त्यामध्येच घालायचा आहे आणि थोडा फोडणीमध्ये घालणार आहोत आपण. आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सुकं खोबरं आणि जिरे दोन्हीही घालून घेतलेले आहेत. सोबतच आपल्याला यामध्ये जी घेतलेली आपण कलमी म्हणजेच दालचिनी आहे तीसुद्धा घालून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला हे सर्व छान बारीक तयार करून घ्यायचं आहे. जितकं शक्य होईल तितकं बारीक झालं तर भाजीला आणखीनही छान चव येईल. तर बघा हे छान आपण बारीक करून घेतलेलं आहे इथे. आता ही पूर्ण तयार झालेला जो मसाला आहे भाजीसाठी आपण जो तयार केलेला आहे सुक्या खोबऱ्यापासून, तो मी आधी काढून घेते. या मसाल्यापासूनच भाजीला इतकी छान चव तयार होईल. त्यामुळे मी सांगितलेले हे साहित्य एकदा आवर्जून तुम्ही भाजीमध्ये वापरून बघा. आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, आलं, आपण भाजून घेतलेलं सुकं खोबरं, कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत. आता हेही आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व आपण बारीक केलेलं आहे. पाण्याचा अजिबातही कुठेही वापर केलेला नाही. आता आपण हे सुद्धा ठेचा तयार झालेला आहे तो काढून घेणार आहोत. आता ही भाजी तयार करत असताना आपल्याला कुकरचा वापर करायचा आहे. म्हणजे ही भाजी आपण कुकरमध्ये फोडणीला घालणार आहोत. तर कढईमध्ये न करता कुकरमध्ये ही भाजी केल्यामुळे छान शिजली जाते. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी घालून घेतलेली आहे. मोहरी छान फुटू द्यायची आहे आधी. त्यानंतर आपण यामध्ये एक तमालपत्र म्हणजेच तेजपत्ता घालून घेणार आहोत आणि अगदी पाव चमचा एवढा हिंग घातलेला आहे. आता हे सर्व छान परतून झाल्यानंतर आपण तयार केलेला जो हिरव्या मिरचीपासून ठेचा आहे आपण केलेला तो घालून घेणार आहोत आणि तो ठेचासुद्धा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर इथे हा ठेचा आपण छान परतून घेणार आहोत आणि नंतर यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानंसुद्धा घालायची आहेत. आपण जो ठेचा केला त्यामध्ये सुद्धा कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. तर बघा असा छान परतून घ्यायचा म्हणजे लसूणचा जो काही कचवटपणा आहे तो पूर्ण निघून जाईल. तर आता परत एकदा कढीपत्त्याच्या पानांचा आपण वापर करणार आहोत. तर इथे या भाजीसाठी कढीपत्ता हा आवर्जून घातलाच जातो आणि थोड्या जास्त प्रमाणात घातला जातो. तर आता तोही छान परतला गेलेला आहे. तर इथे आपण अर्धा ते पाऊण चमचा गरम मसाला इथे घातलेला आहे आणि अर्धा ते पाऊण चमचा एवढेच आपण धना पावडर, हळद घातली तेव्हा कॅमेरा बंद होता माझा आणि आपण तयार केलेला सुक्या खोबऱ्यापासूनचा जो मसाला होता तो घातलेला आहे मी. तर आता हे सर्व कोरडे मसाले तेलामध्ये छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तर इथे या भाजीसाठी कांदा आपण अजिबातही वापरलेला नाही कारण कांदा या भाजीमध्ये वापरला जात नाही. तर आता हे सर्व आपण घातलेलं साहित्य छान आणखीनही खमंग परतावं यासाठी चमचा 2 चमचे यामध्ये ते पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला. म्हणजे फोडणीमध्येच पाणी घालायचं आहे म्हणजे छान वाटणाला तेल सुटतं आणि ते छान भाजल्यासुद्धा जातं. तर इथे फक्त बघा भाजीचा जो चमचा असतो त्याने चमचा 2 चमचेच आपण पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये काशीफळाचे काप आपल्याला घालून घ्यायचे आहेत. तर पूर्ण काप मी इथे घालून घेते यामध्ये आणि नंतर मग यामध्ये आपण थोडं पाणीसुद्धा घालून घेणार आहोत. म्हणजे भाजी छान शिजलीही जाईल. तर इथे चवीनुसार आपण मीठ घालून घेतलेलं आहे भाजीमध्ये. तर ही भाजी पातळ अशी नसते फार, छान घोटून तयार केलेली भाजी असते. तर आता हे पूर्ण आपण एकत्र करून घेणार आहोत आणि नंतर आपल्याला पाण्याचा वापर यामध्ये करायचा आहे. तर इथे आता आपल्याला फार जास्त पाणी नाही घालणार मी. अगदी बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं घातलं म्हणजे जवळपास अर्धा ते पाऊण पेल्याचाच पाण्याचा वापर आपण इथे करणार आहोत. तर इथे आता थोडं पाणी बघा इथे मी चमच्यालाही मसाला लागलेला आहे थोडाफार, तर चमच्यावरही घालून घेते. म्हणजे एवढ्या पाण्यामध्ये भाजी छान शिजली जाते. तर आता थोडं पाणी मी घालून घेते इथे आणि पूर्ण चमच्याचा जो काही मसाला आहे तो काढून घ्यायचा आहे आपल्याला. आता आपण कुकरचं झाकण बंद करून घेणार आहोत आणि 2 शिट्या कुकरच्या काढून घेणार आहोत. 2 शिट्यांमध्ये भाजी छान शिजली जाईल. तर आता आपण नंतर भेटूया. तर आता इथे कुकर गार झालेलं आहे आपलं आणि भाजी कशी शिजलेली आहे ते बघूयात. तर आता कुकर उघडून दाखवते तुम्हाला. तर इथे तुम्ही बघू शकता भाजीला काय छान रंग आलेला आहे. आता वरून बारीक चिरून घेतलेली थोडी मी कोथिंबीर घातलेली आहे. तर आता ही कोथिंबीरसुद्धा भाजीमध्ये एकत्र करून घ्यायची आणि छान भाजी आपल्याला ही घोटून घ्यायची आहे. अशी ही भाजी घोटूनच तयार केली जाते. श्रावण महिन्यात तर विशेष करून श्रावण सोमवारी आई तर ही भाजी नेहमी
काशीफळाचीच तयार करायची. म्हणजे ठरलेलं असायचं की दर सोमवारी काशीफळाची भाजी करायचीच म्हणून. मग ते बिट्ट्या असू द्यात किंवा मग घरी तयार केलेले रोडगे असू द्यात. ही भाजी आवर्जून असायची आणि इतकी आवडीने घरातील मंडळी खायची. तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा ही भाजी तयार करून बघा आणि आजची तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच एखाद्या घरगुती साध्या सोप्या आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत आपण लगेच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.